जगद्गुरू तुकाराम महाराजांचा हा सांप्रदायिक गाथेमधील 12 क्रमांकाचा अभंग आहे. न देखे न बोले नाईक आनिक, बैसला हा एक हरी चित्ती. सासुरे माहेर मज नाही कोणी, एक केले दोन्ही मिळून या. आळ आला होता आम्ही भांडखोरी, तुका म्हणे खरी केली मात. मी न देखे न बोले, मी पाहणार नाही आणि बोलणार सुद्धा नाही. काय? तुझ्याशिवाय जे इतरत्र आहे, इतर ज्या गोष्टी आहेत त्या मी बोलणार नाही आणि ऐकणार सुद्धा नाही. बैसला हा एक हरिचित्ती, तू माझ्या हृदयामध्ये एक चित्त होऊन बसलेला आहेस. सासुरे माहेर मज नाही पुरी, मला सासूर नाही माहेर नाही. सासूर म्हणजे काय असतं? कटकट असते, दुःख असतं, आणि माहेर म्हणजे आनंद असतो. मला दुःखही नाही आनंदही नाही. संसारिक स्थितीत मला सासरे नाहीत आणि माहेरही नाही. छळणारं सासर पण नाही, माया करणारं माहेर पण बी नाही. दोन्ही कसे झालेत? एक केले दोन्ही मिळून या. दोन्ही एक झालेलं आहे माझं. संसारातल्या कोणत्याही गोष्टी मला त्रास देऊ शकत नाही. संसारातल्या कोणत्याही गोष्टी मला आनंदित करू शकत नाहीत. फक्त तूच मला आनंदी करू शकतोस, तूच मला दुःख देऊ शकतोस. परमेश्वराला महाराजांनी या अभंगातून साकडं घातलेलं आहे. परमेश्वर महाराज संसारिक परिस्थितीमध्ये कोणालाही दोष देत नाहीत, दूषण देत नाहीत. जे समोर नियतीचं ताट आलेलं आहे ते ताट आनंदाने ग्रहण करतात. फक्त साक्षी विठ्ठलाला ठेवून, परमेश्वराला ठेवून ते कार्य करतात. जीवनामध्ये महाराजांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं, परंतु महाराजांनी कोणत्याही लोकाला दूषणे देत बसले नाही. वेदाचं अंग उघडं पाडतो म्हणून काही धर्ममार्तंडाने त्यांचे विचार, त्यांचे आचार जे अभंग रूपात त्यांनी सर्वसामान्य माणसांना खुले केले होते. सुखाचा ठेवा जो सर्वसामान्य माणसांना उघडा केला होता, तो ठेवा धर्ममार्तंडांनी इंद्रायणीच्या नदीमध्ये बुडवण्याचा आदेश दिला. त्यात त्यांनी प्रतिकार केला नाही, समाजाला दूषण दिलं नाही, धर्ममार्तंडाला दूषण दिलं नाही. त्यांचे आदेश शिरसावंत मानून त्यांनी इंद्रायणीमध्ये बुडवले. ही परमेश्वराबद्दलची एकनिष्ठता महाराजांमध्ये होती, म्हणूनच महाराज हे जगद्गुरू झाले, या पदावर पोहोचले. आळ आला होता आम्ही भांडखोरी, तुका म्हणे खरी केली मात. महाराजांनी जे वेदाचं अंग जे आहे हे गुह्य सुख अभंगातून मांडलं होतं, आणि त्यामुळे लोकांना असं वाटायचं की महाराजावर भांडखोरीचा आरोप आला होता. महाराज काहीतरी लिहितात, काहीतरी बोलतात, आणि त्यामुळे आपली दुकानदारी बंद झालेली आहे असं धर्ममार्तंडांना वाटत होतं, आणि म्हणून त्यांना जीवनभर त्रास भरपूर दिलेला आहे. तुका म्हणे खरी केली मात. याहूनही ते महाराज तरले, श्रेष्ठ ठरले. त्यांचे आचार विचार आजही सर्वसामान्य माणसाला सुखकारक आहेत, आनंद निर्माण करणारे आहेत, असा या अभंगाचा मतेचा अर्थ आहे.